Hello guys, we are learning the reported speech. So today we are learning the last type of sentence, that is exclamations, means exclamatory sentences. So let's learn what changes occurs when the exclamations in a direct speech change into a indirect speech. Okay, so see the exclamations, we can call it a उद्गारवाचक वाक्य. ओके, सो उद्गारवाचक वाक्याचं जेव्हा इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर होतं तेव्हा काय काय बदल होतो याचे नियम आपण बघतो आहोत. ओके, सी उद्गारवाचक वाक्य हे आपण आधी शिकलेलो आहोत की हे बहुतेक वेळा हाऊ आणि वॉटने सुरू होतात आणि शेवटी उद्गारवाचक चिन्ह म्हणजे एक्सक्लेमेशन मार्क या ठिकाणी असतं. जसं इंटरॉगेटिव्ह सेंटेन्सच्या शेवटी क्वेश्चन मार्क असतं, तसंच उद्गारवाचक चिन्ह जे काही आहे ते उद्गारवाचक वाक्याच्या शेवटी असतं, तेव्हाच आपण समजतो की हे उद्गारवाचक वाक्य आहे. ओके, सो अशा प्रकारे ते वॉट किंवा हाऊने सुरू होतात. उद्गारवाचक वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करावं लागतं जेव्हा आपण ते इनडायरेक्ट स्पीचमध्ये करत असतो. जसं आपण बाकीचे सेंटेन्सेस बघत असताना सुद्धा बघितलं की जे काही इम्परेटिव्ज असतील, क्वेश्चन्स असतील, ते जसे आपण विधानार्थी वाक्यामध्ये त्याचं स्वरूप बदलतो तशाच प्रकारे उद्गारवाचक वाक्याचं स्वरूपसुद्धा बदलून ते आपल्याला विधानार्थी वाक्याच्या स्वरूपामध्ये करायचं असतं. ओके, म्हणजेच काय तर आपण शिकलो की उद्गारवाचक वाक्याचं स्वरूप कसं असतं. तर बघा, हे आपण इथेही बघितलो आहे की उद्गारवाचक वाक्याची सुरुवात वॉट किंवा हाऊने होते. सो सुरुवातीला वॉट किंवा हाऊ हा शब्द असतो, त्यानंतर ॲडजेक्टिव्ह, त्यानंतर सब्जेक्ट, मग टू बीचं फॉर्म किंवा मेन वर्ब असतं आणि सगळ्यात शेवटी उद्गारवाचक चिन्ह असतं. अशा प्रकारे उद्गारवाचक वाक्य किंवा त्याचं स्वरूप, स्ट्रक्चर आपण म्हणूया ते असतं. ते जेव्हा आपण इनडायरेक्ट स्पीचमध्ये करतो तेव्हा ते बदलून त्याचं अशा प्रकारचं स्वरूप किंवा स्ट्रक्चर आपल्याला करावं लागतं की जे विधानार्थी वाक्यामध्ये असतं. सो हा बदल बाकीच्या वाक्यांमध्ये पण आपण केलेला आहे. आता उद्गारवाचक वाक्यांमध्ये सुद्धा असाच प्रकार आपण करायचा आहे की ते स्ट्रक्चर जाऊन त्याचं विधानार्थी वाक्याचं स्वरूप जसं असतं, जसं सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट जे काही आहे, हे जे आपण विधानार्थी वाक्याचं स्वरूप करत असतं तसंच स्वरूप आपल्याला या ठिकाणी इनडायरेक्ट करताना करायचं आहे. ओके, त्यानंतर रिपोर्टिंग वर्ब कुठलं वापरायचं तर सेड या रिपोर्टिंग वर्ब ऐवजी कुठलं वापरायचं, एक्सक्लेम. म्हणजे एक्सक्लेम म्हणजे उद्गारणे. ओके नाही, सो उद्गाराच्या वाक्यामध्ये कोणीतरी तो एक्साइटिंग होऊन उद्गारत असतो ते वाक्य आणि त्यासाठी एक्सक्लेम हे वर्ब वापरावं लागतं. परंतु आपण इतरही रिपोर्टिंग वर्ब वापरू शकतो वाक्याच्या आशयानुसार. आपण विस्पर्ड म्हणू शकतो, शाउटेड म्हणू शकतो, अशाही प्रकारचं आपण वापरू शकतो. पण जनरली एक्सक्लेम हे रिपोर्टिंग वर्ब वापरलं जातं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी दॅट हे कंजंक्शन वापरतात. मुलांनो नीट लक्षात घ्या की उद्गारवाचक वाक्यामध्ये दॅट हे कंजंक्शन वापरावे लागते. ओके, त्यानंतर एक्सक्लेमेशन्समध्ये कोणती तरी प्रबळ भावना व्यक्त झाली असेल तर एक्सक्लेम हे जे काही रिपोर्टिंग वर्ब आपण वापरतो त्यानंतर अँग्रीली म्हणजे रागाने, जर रागाने एखादं वाक्य उद्गारलं गेलं असेल तर एक्सक्लेम्ड अँग्रीली असं म्हटलं जातं. एक्सक्लेम लविंगली, ओके, म्हणजे प्रेमाने. एक्सक्लेम सॅडली म्हणजे दुःखाने, जर एखाद्या वाक्याचा आशय त्यातून दुःख व्यक्त होत असेल तर एक्सक्लेम सॅडली, किंवा विथ फिअर, भीतीने, असंही या ठिकाणी म्हटलं जातं. सो अशा प्रकारची शब्दयोजना करणं आवश्यक असतं. म्हणजे रिपोर्टिंग वर्ब वापरल्यानंतर त्या डायरेक्ट स्पीचमधील जे काही उद्गार आहे त्याचा आशय कुठला आहे, मीन्स आनंदाचा आहे, दुःखाचा आहे, भीतीचा आहे, त्यानुसार अँग्रीली, लविंगली, सॅडली किंवा विथ फिअर अशा प्रकारचे शब्द वापरले जातात. ओके, त्यानंतर भावनेची तीव्रता जी काही आहे किंवा भावनेचं अधिकत्व जे काही आहे ते दाखवण्यासाठी विधानार्थी केलेल्या वाक्यातील विशेषणामागे आशयानुसार व्हेरी, ग्रेट, इनडीड, एक्स्ट्रीमली असे शब्द वापरतात. जेव्हा आपण एक्सक्लेमेटरी सेंटेन्स बघितले, मीन्स हाऊ द ॲसरेटिव्ह सेंटेन्स टर्न्ड इनटू अ एक्सक्लेमेशन्स, हे जेव्हा आपण बघितलं, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स कसं तयार करतात हे जेव्हा आपण बघितलं तेव्हा हे आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत की कशाप्रकारे विशेषणाच्या पूर्वी त्या भावनेची तीव्रता दाखवण्यानुसार व्हेरी, ग्रेट, इनडीड किंवा एक्स्ट्रीमली अशा प्रकारचे शब्द वापरले जातात.
ते इथे सुद्धा इनडायरेक्ट करताना जेव्हा विधानार्थी स्वरूपाचं वाक्य आपण बनवणार आहोत तेव्हा ते इथे वापरायचे आहेत वाक्याच्या स्वरूपानुसार, वाक्याच्या आशयानुसार. ओके. त्यानंतर उद्गारवाचक वाक्य असल्यामुळे उद्गारवाचक चिन्ह असतं, परंतु जेव्हा आपण इनडायरेक्ट करतो तेव्हा ते उद्गारवाचक चिन्ह काढून टाकून शेवटी फुल स्टॉप द्यायचा आहे, पूर्णविराम द्यायचा आहे, कारण ते विधानार्थी स्वरूपाचं आपण करणार आहोत. ओके. त्यानंतर नेहमीप्रमाणे जे काही आपण बदल करतो ते इथे करायचेच आहे, की काळ असेल तर काळ तो योग्य भूतकाळामध्ये बदलायचा आहे. त्यानंतर प्रोनाऊन म्हणजे सर्वनाम बदलायचे आहेत. जवळपणा दाखवणारे जे काही शब्द आहेत, नावचं देन करणं, हिअरचं देअर करणं, धिसचं दॅट करणं, हे काही शब्द आहेत, जे काही नियम बाकीच्या ठिकाणी आपण वापरले तेच नियम या ठिकाणी सुद्धा लागू होतात. सो तेच नियम आपण या ठिकाणी सुद्धा फॉलो करायचे आहेत. सो अशा प्रकारे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स जे आहेत ते इनडायरेक्ट करताना फारसे अवघड नाहीत. हे नियम जर तुम्ही लक्षात ठेवले, थोडेफार टिप्स या ज्या लक्षात ठेवल्या तर तुम्हाला त्या नक्कीच कामात येणार आहे आणि वाक्य आपल्याला तयार करता येणार आहे. ओके. सो बघूया आपण एक्झाम्पल्स हिअर. सी द चिल्ड्रन विस्पर्ड. आता या ठिकाणी रिपोर्टिंग वर्ब जे काही आहे विस्पर्ड वापरलं आहे. ओके. विस्पर्ड मीन्स कुजबुजले. काय कुजबुजले मुलं बघा. द चिल्ड्रन व्हॉट अ टेरिबल मॅन ही इज. ओके. आणि एक्सक्लेमेटरी चिन्ह आहे या ठिकाणी, एक्सक्लेमेटरी मार्क्स आहे. मुलं कुजबुजले की बापरे किती टेरिबल, भयानक मनुष्य आहे हा, अशा प्रकारचं हे वाक्य आहे. मग आता विस्पर्ड म्हणजे कुजबुजणे हे जे काही असलं तरी आपण जर इथे जरी म्हटलं की एक्सक्लेम हे रिपोर्टिंग वर्ब वापरतात, तरीही वाक्याच्या आशयानुसार आपण दुसरंही रिपोर्टिंग वर्ब वापरू शकतो. मग या ठिकाणी विस्पर्ड हे रिपोर्टिंग वर्ब ऑलरेडी वापरलेले असल्यामुळे ते बदलायचं नाही. द चिल्ड्रन विस्पर्ड. दॅट हे कंजंक्शन वापरतो, हे आपण मी इथे नियमामध्ये लिहून दिलेलं आहे की दॅट हे कंजंक्शन आपण वापरतो. सो या ठिकाणी दॅट हे विस्पर्ड हे रिपोर्टिंग वर्ब तसंच ठेवलं, त्यानंतर दॅट हे कंजंक्शन वापरलं. आता महत्त्वाचं म्हणजे जसं उद्गारवाचक वाक्याचं स्वरूप असतं, म्हणजे बघा आधी वॉट किंवा हाऊ वापरलेलं असतं, त्यानंतर ॲडजेक्टिव्ह वापरलेलं असतं, त्यानंतर सब्जेक्ट. ओके. टेरिबल मॅन हे आहे, त्यानंतर ही हे सब्जेक्ट आहे ॲक्च्युली, आणि त्यानंतर मेन वर्ब आहे इज. ओके. सो अशा प्रकारचं ते स्वरूप आहे. त्याचं स्वरूप जाऊन आपल्याला कसं स्वरूप बनवायचं आहे, विधानार्थी वाक्याचं स्वरूप म्हणजे सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट किंवा रिमेनिंग सेंटेन्स असं म्हणूया आपण. सो द चिल्ड्रन विस्पर्ड दॅट. त्यानंतर सब्जेक्ट घ्यायचा आहे. मग सब्जेक्ट कुठला आहे, ही. सो तो इथे ही आपण घेणार आहोत. ही हा सब्जेक्ट आहे, तो इथे आपण घेणार आहोत. त्यानंतर व्हर्ब इज आहे, म्हणजे सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे, त्याचं सिम्पल पास्ट टेन्समध्ये रूपांतर होणार आहे. इजचं काय होतं, वॉज. ओके. त्यानंतर आपण म्हटलं की विशेषणात मागे आपण आशयानुसार व्हेरी, ग्रेट, इंडीड अशा प्रकारचे शब्द वापरायचे आहेत. ओके. सो टेरिबल मॅन, मग ते आपण इनडायरेक्ट करताना त्या आशयानुसार आपण व्हेरी टेरिबल अशा प्रकारे लिहिणार आहोत. अ व्हेरी टेरिबल मॅन. द चिल्ड्रन विस्पर दॅट ही वॉज अ व्हेरी टेरिबल मॅन. की मुलं कुजबुजले की तो अतिशय भयानक मनुष्य होता. फुल स्टॉप. ओके. एक्सक्लेमेटरी मार्क जाऊन फुल स्टॉप या ठिकाणी येणार आहे. सो मुलांना आपण उद्गारवाचक वाक्याचं स्वरूप घालवलं आणि विधानार्थी वाक्याचं स्वरूप त्याला आणलेलं आहे. ओके. अजून जास्त वाक्य अभ्यासले की तुमच्या लक्षात येणार आहे. दुसरं वाक्य बघूया. यशोदा सेड टू कृष्णा व्हॉट अ नॉटी चाइल्ड यू आर. ओके. यशोदा कृष्णाला काय म्हणते आहे, व्हॉट अ नॉटी चाइल्ड यू आर, की किती खोडकर मुलगा आहेस तू. ओके. सो यशोदा जी आहे ती कृष्णाला म्हणते आहे की प्रेमाने म्हणते आहे, आणि म्हणून आपण जसं इथे नियमामध्ये म्हटलं आहे की एक्सक्लेम हे जे काही आपण वापरतो आहोत रिपोर्टिंग वर्ब, त्या वाक्यातील जो काही आशय आहे त्यानुसार या ठिकाणी लविंगली, अँग्रीली आपण असं म्हणायचं आहे. ओके. मग आता यशोदेने प्रेमाने म्हटले की नाही कृष्णाला, म्हणून आपण इथे लविंगली म्हणूया. ओके. यशोदा लविंगली टोल्ड. ओके. एक्सक्लेमसुद्धा तुम्ही म्हणू शकता, किंवा ती प्रेमाने म्हणाली म्हणून आपण इथे टोल्ड हे रिपोर्टिंग वापरलेलं आहे. नॉट नेसेसरी दॅट यू हॅव टू यूज द एक्सक्लेम एव्हरी टाईम. ओके.
सो प्रेमाने म्हणाली म्हणून आपण इथे टोल्ड लिहिलेलं आहे. ओके, कोणाला म्हणाली? कृष्णाला. यशोदा लविंगली टोल्ड कृष्णा दॅट हे कंजंक्शन वापरायला विसरायचं नाही. मग आधी सब्जेक्ट, त्यानंतर वर्ब. ओके, सो सब्जेक्ट काय आहे? यू, आणि त्या यूचं काय होणार आहे? ही. ओके, कोणाला म्हणते आहे ती? कृष्णाला, आणि म्हणून कृष्ण म्हणून काय वापरूया आपण? त्याचं योग्य प्रोनाउन ही. त्यानंतर आर आहे, म्हणजेच प्रेझेंट टेन्स आहे, त्याचं काय होणार? वॉज होणार. ओके, ही वॉज अ व्हेरी नॉटी चाइल्ड. ओके, की तू अतिशय खोडकर असा आहेस. ओके, सो अशा प्रकारे ही वॉज अ व्हेरी नॉटी चाइल्ड. यशोदा कृष्णाला प्रेमाने म्हणाली की तू अतिशय खोडकर मुलगा आहेस. अशा प्रकारे उद्गारवाचक चिन्ह जाऊन फुल स्टॉप आलेला आहे. ओके, थर्ड सेंटेन्स, व्हॉट अ बिग ॲनिमल इट इज सेड ही. ओके, तो काय म्हणाला की व्हॉट अ बिग ॲनिमल इट इज, अरे बापरे किती मोठा प्राणी आहे. ओके, उद्गारला की नाही तो, आणि म्हणून इथे सेड ही असं जरी असलं तरी आपण इथे असं म्हणायचं ही एक्सक्लेम. ओके, ही शेवटी असलं तरी आपण ते इथे आधी घ्यायचं आहे. दॅट कंजंक्शन वापरायचं आहे. इट सब्जेक्ट आहे, तो आधी घ्यायचा. इजचं वॉज होणार आहे. वॉज अ व्हेरी आशयानुसार अ बिग ॲनिमल, फुल स्टॉप. He exclaimed that it was a very big animal. Okay. Next, he said, "Alas, I have failed again." Alas, I have failed again. Alas म्हणजे अरे रे रे. आपण दुःखाने म्हणतो की नाही अरे रे रे, तशाप्रमाणे हा शब्द आहे alas. मग तो म्हणतो की आय हॅव फेल्ड अगेन, की अरे रे रे मी पुन्हा नापास झालो. अशा प्रकारचं उद्गार त्याने काढले, आणि म्हणून आपण एक्सक्लेम आधी काय वापरणार? सॅडली. ओके, कारण हे दुःखाने काढलेले उद्गार आहे. आता इथे यशोदाने काय केलेलं होतं? आनंदाने किंवा प्रेमाने म्हटलं होतं, आणि म्हणून इथे आपण लविंगली म्हटले. परंतु इथे दुःखाने म्हटले म्हणून इथे आपण सॅडली म्हणूया. ओके, ही सॅडली एक्सक्लेम दॅट. ओके, मग तो म्हणाला आय हॅव. मग आय म्हणजे कोण? तो, आणि म्हणून आयचं काय होणार? ही. ओके, हॅवचं हॅड नेहमीप्रमाणे हॅड प्लस V3. ओके, V3 ऑलरेडी वापरलेला आहे. फेल्ड अगेन. ही सॅडली एक्सक्लेम दॅट ही हॅड फेल्ड अगेन. देन एव्हरीवन सेड हाऊ काइंड अँड जनरस ही इज. पुन्हा सिम्पल प्रेझेंट टेन्स. एव्हरीवन एक्सक्लेम दॅट, ही सब्जेक्ट आहे, तो पुढे घेणार आपण. ही इजचं वॉज होणार. व्हेरी काइंड अँड जनरस. व्हेरी हा शब्द आपण घातलेला आहे. ओके, आशयानुसार. त्यानंतर पुढचं वाक्य. मुलांना इथे मी तुम्हाला जास्त वाक्य देते आहे, कारण प्रत्येक प्रकारचं वाक्य कशा प्रकारे आपण करतो, कशा प्रकारे विशेषणापूर्वी कुठले कुठले शब्द वापरतो आपण, म्हणजे वेगवेगळ्या आशयाचे वाक्य आपण बघतो आहोत. म्हणजे दुःखाने उद्गारलेले, आनंदाने उद्गारलेले, आणि म्हणून इथे तुम्हाला जास्त एक्झाम्पल्स मी दिलेले आहेत. 6 एक्झाम्पल आपण बघूया. हुर्रे, आय हॅव ओन द प्राइज. ही शाउटेड. तो ओरडला. आता तो दुःखाने ओरडला की आनंदाने ओरडला आहे? हुर्रे आपण कधी म्हणतो? आनंदाने म्हणतो की नाही, की तो आनंदाने ओरडला. हुर्रे, आय ओन द प्राइज. मी बक्षीस मिळवलं. ओके, सो हे शाउटेड तेच आपण रिपोर्टिंग वर्ब वापरायचं आहे, कारण तेच इथे सुटेबल होतं आहे. ही शाउटेड. आता तो आनंदाने ओरडला आहे म्हणून काय लिहूया आपण? जॉयफुली. ही शाउटेड जॉयफुली दॅट ही. आता बघा, आय हॅव. ओके, सो आय कोण म्हणतो आहे? ही म्हणतो आहे, म्हणून आयचं काय होणार? ही होणार. हॅवचं हॅड. V3 ऑलरेडी आहे. ओन द प्राइज. ही शाउटेड जॉयफुली दॅट ही हॅड ओन द प्राइज. ओके, देन द नेक्स्ट वन. माया सेड लीला हॅपी बर्थडे. ओके, मग अशी जी काही वाक्य असतात त्या ठिकाणी कसं लिहावं बघा. माया विश्ड लीना. आता तिने विश केलं की नाही हॅपी बर्थडे. आपण दुसऱ्या एखाद्याचा मित्राचा वगैरे हॅपी बर्थडे असेल तर आपण त्याला विश करतो. त्याला शब्द काय वापरतो आपण? विश करणं. ओके, सो माया विश. आता इथे सेड आहे, पास्ट टेन्स आहे, म्हणून विश्ड म्हटलं आपण, विशेष म्हटलं नाही. विश्ड. ओके, पास्ट टेन्स. माया विश लीना
अ हॅपी बर्थडे, अ व्हेरी हॅपी बर्थडे सुद्धा तुम्ही लिहू शकता. पण या ठिकाणी दॅट हे कंजंक्शन वापरलेलं नाही. ओके, नॉट बिकॉज इन दिस सच अ टाईप ऑफ सेंटेन्सेस देर इज नॉट नेसेसरी टू यूज अ दॅट कंजंक्शन. ओके, आणि म्हणून त्या दॅट कंजंक्शन या ठिकाणी वापरलेलं नाही. ते कसं झालं असतं मग, माया विश लीला दॅट अ व्हेरी हॅपी बर्थडे. नो, द स्ट्रक्चर इज नॉट प्रॉपर. नो, दॅट्स वाय वी ओमिट द दॅट कंजंक्शन. ओके, सो अशा प्रकारे इथे तुम्ही दॅट कंजंक्शन ओमिट करू शकता. पुढील वाक्य बघूया. लुक, द डेमन इज कमिंग टुवर्ड्स अस, आय सेड. बघा शेवटचं वाक्य, द डेमन इज कमिंग टुवर्ड्स अस. डेमन म्हणजे राक्षस. लुक, बघा, तो राक्षस आपल्याकडेच येत आहे, मी म्हणालो. ओके, सो राक्षस आपल्याकडे येतो आहे म्हणजे कशा आशयाचं हे वाक्य आहे, भीतीने उद्गारलेलं वाक्य आहे की नाही. सो इथे आपण म्हणायचं आहे, आय एक्सक्लेम विथ फिअर. वाक्याचा आशय काय आहे, भीतीचा आहे, भीती दाखवणारा आहे, आणि म्हणून इथे शब्द वापरला आपण विथ फिअर. दॅट, सब्जेक्ट काय आहे, द डेमन. ओके, इजचं काय होणार, वॉज होणार. सो दॅट द डेमन वॉज कमिंग टुवर्ड्स अस. आता असचं असंच राहणार आहे, कारण कोण बोलतो आहे, आय बोलतो आहे. ओके, की तो आपल्याकडे येत आहे. सो असचं देम होणार नाही. लक्षात ठेवा, देम कधी होणार, जेव्हा दुसरा बोलत असेल, परंतु हा आयच बोलतो आहे, आपल्या स्वतःबद्दलच बोलत आहे, सगळ्यांबद्दल, आणि म्हणून असचं असंच राहणार आहे. ओके, सो हे कोण बोलतं आहे यावर सुद्धा ते सर्वनामांमधील बदल, प्रोनाउनमधील बदल डिपेंड आहे. ओके, सो देम न होता ते असंच राहणार आहे. सो मुलांनो, या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्यायचं आहे की एक्सक्लेम नंतर वाक्यातील आशयानुसार विथ फिअर किंवा जॉयफुली, सॅडफुली, विश असे शब्द वापरायचे आहेत वाक्य प्रॉपर दिसण्यासाठी. ओके, त्यानंतर व्हेरी, इंडीड अशा प्रकारचे शब्दसुद्धा त्या ठिकाणी वापरायचे आहेत एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असल्यामुळे, कारण वाक्याची भावना ती त्यातून प्रतीत झाली पाहिजे. सो एक्सक्लेमेटरी सेंटेन्स इनडायरेक्ट स्पीचमध्ये करताना जे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स आहे ते फारसे अवघड नाही. ते थोडेसे कीनली तुम्ही ऑब्झर्व केले, रिसाईट केले तर ते नक्कीच तुमच्या लक्षात येणार आहे. अँड यू कॅन चेंज द डायरेक्ट स्पीच ऑफ द एक्सक्लेमेशन्स इन टू अ इनडायरेक्ट स्पीच म्हणजे मी so easily. Okay, so children, you have to recite all the rules and regulations and try to observe all the examples again and again, still you understand it betterly. So I hope that all the sentences you understand it betterly. Okay, so children, we already completed all the type of sentences. We saw all the rules and regulations of the statements, of the interrogative sentences, of the imperative sentence, and now exclamatory sentences also. So I hope you understand all the type of sentences, how the changes occurs in every type of sentence. Okay, so tomorrow we will have to give some exercise about all these sentences. Okay, so let's see how you have to understand all the rules and regulations. Okay, so still you have to see the video again and again. If you have any queries, if you have any doubt, please ask me. Okay, we will meet in the next lecture. We can call it a doubt session also. Okay, still then, goodbye.